श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला पण घराजवळ झाडे लावायची आवड आहे का? वास्तुशास्त्रानुसार घराजवळ व घरात कोणती झाडे लावावी यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला जर तुमच्या अंगणात, तुमच्या गॅलरीत वेगवेगळी झाडे लावायची आवड असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की ऐका. कारण या व्हिडिओमधून तुम्हाला कळेल कोणती झाडं तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी घेऊन येतील. घरात आणि घराच्या भोवती असणारी हिरवळ आपल्या घरातलं वातावरण उत्तम ठेवते, यात शंकाच नाही. झाडांचा हिरवा रंग आपल्या जीवनात जिवंतपणा निर्माण करतो. हा रंग सकारात्मक आणि सौम्य वृत्तीचं प्रतीक आहे. त्यांना सौंदर्य आणि दीर्घ आयुष्याचा दाताही मानलं जातं. परंतु झाडं लावताना ती विचारपूर्वक लावणं मात्र आवश्यक आहे. घराच्या कंपाऊंडच्या आत शक्यतर उंच झाडं लावता कामा नये. मोठ्या झाडांची मुळं कंपाऊंडच्या भिंतीला हानी पोहोचवू शकतात. तसंच मोठ्या झाडांची मुळे सूर्यकिरणापासून मिळणारी शक्ती मोठ्या प्रमाणात खेचून घेतात. त्यामुळे सूर्यकिरणांपासून मिळणारे फायदे वास्तूला मिळत नाही. घराच्या चारही बाजूला जर झाडं असतील तर पूर्व आणि उत्तर दिशेची झाडं फार उंच आणि दाट पानांची नाही पाहिजे. त्यामुळे सूर्यकिरण येण्यास अडथळा निर्माण होतो. उंच आणि भरपूर पानांची झाडं पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असायला हरकत नाही. कोणत्याही प्रकारचे काटेरी झाड कंपाऊंडच्या आत असता कामा नये. परंतु कोरफड, गुलाब तसंच शतावरी सारखी औषधी काटेरी झाडं उपयुक्त असतात. म्हणून ती लावायला काहीच हरकत नाही. ईशान्य कोपऱ्यात छोटी फुलांची रोपं, दुर्वा, तुळस, लॉनचे गवत असावे. पूर्व दिशेला पेरू, सीताफळ, डाळिंब, केळी इत्यादी फळांची झाडं लावता येतील. कारण सूर्याच्या कोवळ्या किरणांनी फळांचे माधुर्य जास्त वाढते. उत्तर दिशेला चंदन, नीम, बेल, नारळ अशी झाडं लावू शकता. वायव्य दिशेला सुगंधी पांढऱ्या फुलांची झाडं लावणं योग्य मानलं जातं. जसं सोनचाफा, अनंत, पारिजातक, बकुळी. त्यामुळे वातावरणात सुगंध पसरतो. दक्षिण आणि नैऋत्य किंवा पश्चिम दिशेला मोठे मोठे वृक्ष असावेत, जेणेकरून दुपारच्या तीव्र उन्हाची किरण जास्त प्रमाणात घरावर येणार नाहीत. झाडं लावल्यानंतर झाडाचा पालापाचोळा रोजच्या रोज साफ केला गेला पाहिजे. मधून मधून झाडांची कापणीही करणं आवश्यक आहे, जेणेकरून संपूर्ण परिसरात हवा आणि प्रकाश खेळता राहील. घरात किंवा घराच्या सभोवती कधीही दूध निघणारी झाडं लावू नयेत. ईशान्य भागात जागा असल्यास पाण्याचे एक छोटे तळे तयार करून त्यात कमळ लावल्यास आपल्या जीवनात समृद्धी येते. एकंदरीतच हिरवळीला आपण आपल्या आवारामध्ये जास्तीत जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. त्यामुळे आपलं आरोग्य आणि मनस्वास्थ्य दोन्ही उत्तम राहतं. उत्साह आणि प्रसन्नता सुद्धा वाढते आणि आपल्या जीवनातली मरगळ निघून जाते. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरात नेहमी खऱ्या वनस्पती आणि फुलझाडं ठेवावी. म्हणजे घरातल्या वातावरणात जिवंतपणा येतो. कृत्रिम वनस्पती आणि कृत्रिम फुलं घरामध्ये ठेवू नये. आपल्या घरात अन्नधान्याची समृद्धी राहावी असं वाटत असेल तर स्वयंपाकघरामध्ये नेहमी ताजी फळं ठेवावीत. त्याचा सुद्धा चांगला फायदा होतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅक्टस प्लांट ऑफिसमध्ये ठेवू नये. कारण त्याचे छोटे छोटे काटे नकारात्मक ऊर्जा प्रेषित करतात. ते प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवल्यास घरात प्रवेश करून पाहणाऱ्या नकारात्मक ऊर्जेला तिथेच प्रतिबंध होतो. आज आपल्याकडे भरपूर झाडं लावायला मोठी जागा उपलब्ध नसली तरी प्रत्येकाला झाडाची आवड ही असते. म्हणूनच प्रत्येकजण आपल्या गॅलरीत छोटंसं बगीचा तरी फुलवतोच. आणि तोच बगीचा फुलवत असताना या गोष्टी काही लक्षात निश्चित ठेवा. निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल. वास्तुशास्त्रानुसार घरात कुठलंही रोप किंवा झाडं लावताना ते योग्य दिशेला लावणं फार महत्त्वाचं आहे. असं मानलं जातं की योग्य दिशेला झाडं लावली तर घरात सकारात्मक ऊर्जा राहते. आणि जर एखादं रोप तुम्ही चुकूनही चुकीच्या दिशेला लावलं असेल तर मात्र त्याचा परिणाम घरातल्या सुख समृद्धीवर होतो. घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण ही दिशा यमाची दिशा मानली जाते आणि म्हणूनच या दिशेला काही रोप अजिबात ठेवू नये असं सांगितलंय. त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे तुळशीचं रोप. हिंदू धर्मात तुळशीला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं. देवतांची दिशा पूर्व आणि उत्तर मानली जाते किंवा देवतांची दिशा ही पूर्व उत्तर कोपरा म्हणजेच ईशान्य कोपरा असतो. त्यामुळे चुकूनही तुळशीचं रोप दक्षिण दिशेला ठेवू नका. तुळशीचं रोप नेहमी पूर्व दिशेला लावा. यामागे शास्त्रीय कारणही आहे. वास्तविक पाहता तुळशीला वाढण्यासाठी जास्त सूर्यप्रकाश लागतो, जो पूर्वेलाच मिळतो. म्हणूनच घराच्या पूर्व दिशेला नेहमी तुळस असावी असं सांगितलं जातं. दुसरं झाड म्हणजे शमीचं झाड. ज्योतिषशास्त्रात शमीचा संबंध शनी देवाशी आहे. त्याचबरोबर धार्मिक मान्यतेनुसार शमीपत्र हे भगवान शिवशंकरांनाही अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच ही एक दैवी वनस्पती आहे. त्यामुळेच ही वनस्पती दक्षिण दिशेला लावू नये असं सांगितलं जातं. या वनस्पतीसाठी पूर्व किंवा ईशान्य दिशा सर्वोत्तम मानली जाते. तिसरं झाड म्हणजे केळ्याचं झाड. केळीचं रोप श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. श्रीहरी विष्णूंचं ते निवासस्थान असल्याचं सांगितलं जातं. दर गुरुवारी त्याची पूजा सुद्धा केली जाते. घरामध्ये चुकूनही केळीचं झाड लावताना दक्षिण दिशेला लावू नये. हे घराच्या बाहेर किंवा गॅलरीमध्ये उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवता येईल.
दक्षिण दिशेला केळीचं झाड लावल्यास त्याचा हवा तसा परिणाम पाहायला मिळत नाही. आणखी एक रोप म्हणजे ते प्रत्येकाच्या घरात आढळतं, मनी प्लांट. ज्योतिषशास्त्रानुसार मनी प्लांट हा शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. शुक्राचा संबंध भौतिक सुखाशी, संपत्तीशी आहे. म्हणूनच चुकूनही हे झाड किंवा हे रोप तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला लावू नये. पैशाची चणचण घरात भासू लागते. दुसरीकडे पूर्व किंवा उत्तर दिशेला हे झाड लावल्याने मात्र तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होते. यात आणखी एक रोप म्हणजे रोजमेरीचं. आता हे प्रत्येकाच्या घरात असतं असं नाही, पण हे झाड सुद्धा दक्षिण दिशेला लावू नये. हे झाड घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवतं, पण या रोपाची लागवड करताना दिशेची मात्र काळजी घेतली पाहिजे. ही वनस्पती दक्षिण दिशेला लावणं निषिद्ध असल्याचं सांगितलं जातं. या वनस्पतीची लागवड करण्यासाठी सर्वोत्तम दिशा म्हणजे पूर्व दिशा आहे. तर बघा मित्रांनो, तुमच्या घरात यापैकी कुठली रोपं असेल तर ते आधी कुठल्या दिशेला आहेत ते एकदा चेक करा आणि जर दक्षिण दिशेला असेल तर तिथून ते लगेच उचला आणि योग्य दिशेला ठेवा. म्हणजे तुमच्याही घरात सकारात्मक ऊर्जा येईल आणि माता लक्ष्मीचा प्रवेश होईल. त्याचबरोबर जाता जाता तुमच्या घरात किती आणि कोणकोणती रोपे आहेत हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत शेअर करा.